डिअर हजबंड, जर तुमचं तुमच्या आईवर खरंच प्रेम आहे ना, तर त्यांच्या चुकांना सपोर्ट करू नका. तुम्ही जर त्यांच्या इगोचा मसाजिंग करायला लागलात तर नुकसान तुमचं आहे. सगळ्यात मोठं नुकसान तुमचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुमचे आई वडील मे बी अशी जनरेशन, म्हणजे जर तुम्ही 90s मधले 80s मधले किड्स असाल तर तुमचे आई वडील जे होते ते त्यांचे घर सोडून आले होते, बाहेर आले होते, गावातून सोडून आले होते, शिक्षण मिळत नव्हतं. त्यांनी त्यांचा संसार व्यवस्थित सुरू केला. तुमच्या वडिलांनी तुमच्या आईला म्हणजे त्यांच्या बायकोला साथ दिला, त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या घेतल्या, त्यावेळी ते बरोबर झाले. मी खरं सांगू का, जर ते सुद्धा त्या राजकारणात अडकले असते त्यावेळी, सासूच्या राजकारणात, तर ते सुद्धा ग्रो नसते झाले. तसंच तुमचं पण आहे. तुम्ही जर आज एकत्र फॅमिलीमध्ये राहता, प्रॉब्लेम नाही, चांगला आहे, सपोर्ट आहे. बट जर तुम्ही ह्या राजकारणात अडकलात, तुमची आई जी चूक करते ते तुम्हाला दिसत नाहीये, मी खरंच सांगते, तुमचे वडील जितके ग्रो केलेत ना तेवढे सुद्धा तुम्हाला ग्रो करायला प्रॉब्लेम होईल. आणि जरी समजा तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करता, व्यवस्थित आहे, बट स्टील ती आंतरिक शांतता तुम्हाला कधीच मिळणार नाही, तुमचा संसार कधीच रेडी होणार नाही. आणि डिअर डॉटर इन लॉ, तुमच्या बाबतीत असं काही होतं, तुमचा हस्बंड तुम्हाला अजिबात सपोर्ट करत नाहीये, आईलाच सपोर्ट करतो, तर तुम्हाला पॉवरफुल सोल बनणं गरजेचं आहे. लिंक बायोमध्ये आहे. मी सेशन संडेला मी लाईव्ह भेटते 4 वाजता, त्याची लिंक बायोमध्ये आहे. रजिस्टर करा आणि मला भेटा. बाय बाय.